इन टर्म्स ऑफ कॉन्सन्ट्रेशन आणि या पार्ट मध्ये आपल्याला काय बघायचं आहे इन टर्म्स ऑफ प्रेशर. रिएक्शन घ्या ए गॅस, कारण इन टर्म्स ऑफ प्रेशर काढताना तुमचा रिएक्टंट आणि प्रोडक्ट गॅसियस फेज मध्ये असतो. ए गॅस चेंजेस टू और गिव्स बी गॅस प्लस सी गॅस. ही तुमची फर्स्ट ऑर्डर रिएक्शन आहे बघा. n=1 लिहिले मी. आणखी तुम्हाला माहिती आहे तुम्ही हे ही फर्स्ट ऑर्डर साठी काढताय, सो मी तुम्हाला आधी तुमचा रेट लॉ लिहून दाखवते. सॉरी काय लिहून दाखवते, इंटिग्रेटेड रेट लॉ लिहून दाखवते. K=2.303/T log to the base 10. कसं लिहित होता तुम्ही A0 डिवायडेड बाय A0 मायनस x. हे जे A0 असतं हे काय असतं इनिशियल कॉन्सन्ट्रेशन, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन किंवा इनिशियल अमाऊंट. आणि A0 मायनस x काय असायचं रिमेनिंग अमाऊंट. किती रिएक्टंट उरला 10 मिनिटानंतर 15 मिनिटानंतर, सो ही काय आहे रिमेनिंग अमाऊंट आहे. आणि ह्यातला जर तुम्हाला फक्त x विचारला, फक्त x विचारला तर काय हे होतं a मायनस एक्स काय असतं रिमेनिंग अमाऊंट. आणि फक्त x विचारला तर काय असतं रिएक्टेड अमाऊंट, किती रिएक्ट झाला ती अमाऊंट. या टर्म्स करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि a मायनस एक्स कशाच्या इक्वल लिहितो आपण कॉन्सन्ट्रेशन ऑफ A च्या. आणि इनिशियल कॉन्सन्ट्रेशन कशाच्या इक्वल असतं A0 च्या. लक्षात आलं. आता हेच इन टर्म्स ऑफ प्रेशर लिहायचं असेल तर कसं लिहायचं बघा. K किंवा ही रिएक्शन बघा इथं परत काय लिहितीये मी A गॅस चेंजेस टू B गॅस प्लस C गॅस फेज. जेव्हा टाइम तुमचा 0 होता T=0, समजा तुमच्या A चं इनिशियली काहीतरी प्रेशर असणार आहे. A जो रिएक्टंट आहे त्याचं काहीतरी प्रेशर आहे, ते मी किती घेतलं PI घेतलं. आता कोणताही रिएक्टंट येऊ दे, A येऊ दे, N2 गॅस येऊ दे, ओझोन गॅस येऊ दे, कोणताही येऊ दे, त्या रिएक्टंटचं इनिशियल प्रेशर काय म्हणायचं तुम्ही PI मानायचं. बघा टाइम=0 ला प्रोडक्ट बनला नसणार आहे, त्यामुळे त्याचं काही प्रेशर नसणार आहे. टोटल प्रेशर किती असणार PI च्या इक्वल असणार आहे. त्यानंतर टाइम=T, तुम्ही 5, 10, 15 मिनिटांनंतर जाल तर रिएक्शन स्टार्ट झाली असणार आणि थोडी रिएक्शन कंप्लीट सुद्धा झाली असणार, थोडी रिएक्शन व्हायला चालू झाली असणार. सो या ज्या PI प्रेशर मधून काहीतरी थोडं प्रेशर काय होईल मायनस होईल. आणि अगदी तेवढाच प्रेशर तुमच्या कोणाचं बनेल B चं बनेल. आणि अगदीच तेवढं प्रेशर कोणाचं बनणार आहे तुमच्या C चं सुद्धा P इतका प्रेशरचा प्रोडक्ट बनणार आहे. बघा आता पुढे मी जर तुम्हाला टाइम=T चं टोटल प्रेशर विचारलं तर तुम्ही किती लिहाल टोटल प्रेशर PT = किती लिहिणार PI मायनस P प्लस P प्लस P. बरोबर आहे का. PI मायनस P प्लस P प्लस P मायनस P प्लस P कॅन्सल झालं. सो टोटल प्रेशर = काय आलं तुमचं फक्त PI प्लस P. टोटल प्रेशर किती आलं PI प्लस P. हे असंच ठेवा, मला पुढे यूज करायला लागेल. ठीक आहे. मी हे सगळं का सांगतेय बघा. सिंपल वे मध्ये काही काळ नसेल तरी हे लक्षात ठेवा. K चं जे तुमचं फर्स्ट ऑर्डर साठी तुम्ही रेट लॉ लिहिता तो लिहा इंटिग्रेटेड रेट लॉ. K=2.303/T log to the base 10. आणि तुम्ही काय लिहायचं बघा A0 म्हणजे काय तुमचं टाइम=0 ला असणारं कॉन्सन्ट्रेशन. आता टाइम=0 ला असणार तुम्ही काय लिहायला पाहिजे प्रेशर किती असणार आहे ते PI. किती असतं ते PI. आणि A0 मायनस x म्हणजे काय रिमेनिंग अमाऊंट. टाइम=T ला किती उरलं PI मायनस P उरलं. सो इथं काय लिहायचं तुम्ही PI मायनस P. हा झाला तुमचा इंटिग्रेटेड रेट लॉ इन टर्म्स ऑफ प्रेशर. इथं कुठली व्हॅल्यू लिहिली ऍट टाइम=0 ची डिवायडेड बाय टाइम=T ला किती उरलाय रिएक्टंट तुमचा PI मायनस P इतका उरलाय. चला जर तुमच्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला इनिशियल प्रेशर आणि रिमेनिंग अमाऊंट, इनिशियल प्रेशर आणि रिमेनिंग प्रेशर दिलं असेल तर हा फॉर्म्युला यूज करायचा, तुमचा आन्सर निघेल. पण जर क्वेश्चन मध्ये इनिशियल प्रेशर दिलंय आणि डायरेक्ट काय दिलंय तुम्हाला टोटल प्रेशर दिलंय, काय दिलंय इनिशियल प्रेशर दिलंय आणि टोटल प्रेशर दिलंय, रिमेनिंग प्रेशर दिलेलं नाही, ह्या P ची व्हॅल्यू तुम्हाला दिली नसेल तर काय करायचं हे काढायचं. तुम्ही काय म्हणणार किती टाइम=0 ला PI होता तेव्हा प्रोडक्ट बनला नव्हता. टाइम=T ला असणाऱ्या प्रेशर मधून काहीतरी प्रेशर तुटेल, तेवढीच अमाऊंट काय होईल इकडे प्रोडक्टची बनेल. सो टोटल प्रेशर ऑफ गॅस ॲट टाइम=T इज PI मायनस P प्लस P प्लस P. मायनस P प्लस P कॅन्सल झालं, PI प्लस P उरला. यातून मी इक्वेशन भेटली मला टोटल प्रेशर = PI प्लस P. आता मला P दिलेला नाहीये, सो मी P ची व्हॅल्यू काय काढते
पी ची व्हॅल्यू काढते यातून बघा, PT मायनस PI. लक्षात आलं कसं काढलं, मला पी ची व्हॅल्यू काढायची किती असणार आहे ती PT मायनस PI. मी इथं सबस्टिट्यूट करणार पी च्या जागी बघा, K इज इक्वल टू 2.303 अपॉन T लॉग टू द बेस 10. PI आहे तसं, आता PI इथे पण आहे तसं, कारण इनिशियल कॉन्सन्ट्रेशन दिलंय तुम्हाला, P दिलेला नाहीये, म्हणून P च्या जागी मी काय सबस्टिट्यूट केलं, P टोटल मायनस PI. P टोटल मायनस PI. चला हीच इक्वेशन पुढे कशी लिहू शकते मी, K इज इक्वल टू 2.303 अपॉन T लॉग टू द बेस 10. वरती कोण आहे तुमचा इनिशियल प्रेशर PI, खाली बघा कोण आहे PI मायनस PT. मायनस मायनस प्लस होणार आणि पुढे काय होणार PI, म्हणजे काय झालं बघा, PI मायनस PT, PI मायनस PT प्लस PI. ब्रॅकेटच्या बाहेर मायनस आल्यावर काय होईल, प्लस होईल. आता हा एक PI आहे, इकडे पण PI आहे, म्हणजे काय झालं हे 2PI मायनस PT. जागा नाहीये, मी इथंच रफ करून लिहिते बघा. लक्षात आलं, PI मायनस PT प्लस PI. सो PI प्लस PI 2PI आणि काय उरणार मायनस PT. 2PI मायनस PT. ह्या इक्वेशन मध्ये PI काय आहे तुमचं, ऍट टाइम इक्वल्स टू 0 रिएक्टरचं जे काही प्रेशर आहे ते PI म्हणजे इनिशियल प्रेशर, आणि PT काय आहे टोटल प्रेशर ऑफ गॅस ऍट टाइम T. PT काय असणार आहे लिहून घ्या इथे, PT इज टोटल प्रेशर ऑफ गॅस ऍट टाइम T. लक्षात आलं, टेक्स्टबुक मध्ये विनाकारण PA प्रेशर घेतलंय किंवा टोटल प्रेशरला फक्त पीच म्हटलंय, इतकं कन्फ्युजन करून घ्यायची नाही. जर तुम्हाला टोटल प्रेशर मांडायचं तर तुम्ही PTच घ्या ना. जर तुम्हाला इनिशियल प्रेशर मानायचं तर PA कशाला मानायचं, PI मानायचं. कारण नेहमी तुमचा रिएक्टंट एच राहील का, नाही. कुठलाही गॅस येईल, ओझोन गॅस येईल, एक्सेट्रा एक्सेट्रा गॅसेस येतील, त्या सगळ्यांचं इनिशियल प्रेशर PA मानू शकाल का तुम्ही त्यापेक्षा काय म्हणायचं इनिशियलच आहे ना, तर I ने रिप्रेझेंट करा. टोटल मानायचं असेल तर PT ने रिप्रेझेंट करा. आलं लक्षात, ही इक्वेशन लक्षात ठेवायची. A0 च्या जागी PI, A0 पण इनिशियल होतं तसं PI पण इनिशियल आहे. A0 मायनस X पण ऍट टाइम T वालं होतं, PI मायनस P पण ऍट टाइम T वालं आहे. मी फक्त काय सांगितलं, जर ही P ची टर्म दिली नसेल आणि टोटल प्रेशर दिलं असेल तर काय करणार तुम्ही, ही रिएक्शन लिहायची अशी, ऍट टाइम T टोटल प्रेशर काय असतं तुमचा PI प्लस P, म्हणून यातून P ची व्हॅल्यू काय आली PT मायनस P, आणि ती इथं सबस्टिट्यूट केली. फर्दर कॅल्क्युलेशन तुम्हाला लॉ काय आलं बघा, K इज इक्वल टू 2.303 अपॉन T लॉग टू द बेस 10 PI अपॉन 2PI मायनस PT. PI अपॉन 2PI मायनस PT. आता मी बारीकशी एक हिंट सांगते बघा तुम्हाला, कुठल्याही टाईपची तुम्हाला गॅस फेज इक्वेशन येऊ दे, ही कशी आहे, एकच तुमचा रिएक्टंट आहे आणि दोन प्रोडक्ट आहेत. जेव्हा एक रिएक्टंट आणि दोन प्रोडक्ट येतील तेव्हा सेम तुमची काय राहणार, हीच इक्वेशन राहणार आहे. मी तुम्हाला एक हिंट सांगते, पहिले हे पूर्ण स्क्रीनशॉट करा आणि लिहून काढा. मी इथे आणखी एक पॉइंट लिहिलाय बघा, सम एक्झाम्पल्स ऑफ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. इथं तुम्हाला मी सतत सांगून प्रॅक्टिस केली आहे. 2H2O2 gives 2H2O plus O2. याचा रेट लॉ आपण कसा लिहितो, रेट इज इक्वल टू K. रिएक्टंट आहे तुमचा H2O2 रेज टू 1 आहे, म्हणजे याची ऑर्डर किती आहे, फर्स्ट ऑर्डर. सिमिलरली N2O5 डिकम्पोजेस इनटू O2 प्लस O2, ही पण तुमची फर्स्ट ऑर्डर रेट लॉ आहे. हा रेट इज इक्वल टू K. कोणावर डिपेंड आहे, फक्त N2O5 वरती रेज टू 1. या दोन रिएक्शन साठी काही एक्झाम्पल्स आहेत फर्स्ट ऑर्डर रिएक्शनचे. त्यानंतर मी हिंट सांगेन आणि लगेच आपल्याला 0 ऑर्डर स्टार्ट करायचंय. मी बोर्ड रफ करते. मी हिंट काय सांगते बघा, रेट लॉ इन टर्म्स ऑफ तुम्हाला प्रेशर काढायचा असेल आणि तुम्हाला इन जनरल रिएक्शन दिले, ही हिंट CET JEE आणि नीटच्या स्टडीसाठी आहे. बोर्ड एक्झाम मध्ये ही हिंट वापरायची नाही. ही हिंट फक्त तुम्ही क्रॉस चेक करू शकता की तुम्ही काढलेला आन्सर करेक्ट आहे की रॉंग आहे. लेट्स गो. तुमची रिएक्शन बघा मी काय लिहिली, A गॅस प्रोडक्ट कसा होता B गॅस प्लस C गॅस. आता बघा तुम्ही डायरेक्ट तुमचा K इज इक्वल टू कसं लिहू शकता, 2.303 अपॉन T लॉग टू द बेस 10. वरती काय होतं PI इनिशियल प्रेशर
आणि खाली काय होतं, PI म्हणजे 2PI मायनस PT होतं. 2PI मायनस PT होतं. तर मी काय सांगते नीट बघा, मी हे 2 रफ करतेय म्हणजे सगळे कोइफिशियंट रफ करते. हा साचा लक्षात ठेवा, हा साचा लक्षात ठेवा फक्त. 2.303/10 log to the base 10 वरती PI असतं आणि खाली कोण असतं, PI मायनस PT. आता इथं आणि इथं काहीतरी नंबर येत असतो आणि तो प्रत्येक रिॲक्शन वाईज चेंज होत असणार, कारण प्रत्येक वेळी जे तुमचं टोटल प्रेशर असेल ते काहीतरी वेगळं असणार आहे. इथं वेगळं होतं. आता मी दुसरी रिॲक्शन घेतली, समजा काय घेईन मी, A गॅस आणि B गॅस रिॲक्ट होतात आणि पुढे आपल्याला काय भेटेल, समजा C गॅस प्लस D गॅस भेटेल. C गॅस प्लस D गॅस. आता ही फर्स्ट ऑर्डर नाहीये, कुठली तरी हायर ऑर्डर असणार आहे, कारण दोन काय झाले तर मॉलिक्युल्स रिॲक्ट व्हायला, म्हणजे A वर पण डिपेंड असेल रेट आणि B वर पण असेल. सो ही जनरली सेकंड ऑर्डर आपण मानू शकतो. सो सेकंड ऑर्डर साठी तुम्ही हा लॉ वापरू शकत नाही. काय चेंज होतं, या कोइफिशियंटच्या व्हॅल्यूज चेंज होतात. आता रिॲक्शन कुठलीही येऊ दे, मी तुम्हाला डायरेक्ट सांगते की हा लॉ पर्यंत पोहोचायचं कसं. बघा, कॉन्सन्ट्रेशन ऑन बोर्ड. जे PI चा कोइफिशियंट असतो, कोणाचा, PI चा, तो तुम्हाला कसा काढायचा बघा, समेशन ऑफ किती रिॲक्टंट तुम्ही यूज केले, समेशन ऑफ रिॲक्टंट्सचे मोल, किती मोल यूज केला, इथं एकच म्हणून इथं काय व्हॅल्यू आली तुमची, 1. PI कसं असतं, तुमचे रिॲक्टंटचे किती मोल आहेत ते लिहायचे. डिनॉमिनेटरला जो PI आहे तो मी ग्रीनने डिनोट केला. या चॉकनी बघा, PI हा PI काढताना काय करायचं, समेशन ऑफ प्रोडक्ट करायचं. डिनॉमिनेटर मधला PI का इथे लिहू मी, PI कुठला, डिनॉमिनेटर मधला, आणि हा कोणता आहे, न्यूमरेटर मधला. न्यूमरेटर मधला रिॲक्टंट्सला काउंट करायचं आणि डिनॉमिनेटर मधला काय करायचं, प्रोडक्टला काउंट करायचा. करा, प्रोडक्ट इथे 1 अधिक 1 2, म्हणून इथे तुमची व्हॅल्यू काय आलेली, 2. बघा बरं आलेली का लास्ट पेज मध्ये, येस आलेली. PT जो तुमचा PT आहे तो काढताना काय करायचं, समेशन ऑफ प्रोडक्ट मायनस समेशन ऑफ रिॲक्टंट. समेशन ऑफ प्रोडक्ट मायनस रिॲक्टंट किती, बघा प्रोडक्ट किती आहेत, 2, रिॲक्टंट किती आहे, 1. सो 2 मायनस 1, 2 मायनस 1 किती येणार, 1. सो पहिल्या इक्वेशन मध्ये काय आलं तुमचं, PT किती आला, 1 आला. चला आणखीन एक रिॲक्शन देते, तुम्ही सोडवा. बघा, A गॅस आहे तो डिकम्पोज होतोय, B गॅस, C गॅस आणि D गॅस मध्ये, बरोबर आहे. तुम्ही कसं लिहिणार, K इज इक्वल टू 2.303/T log to the base 10 PI अपॉन PI मायनस PT. हा साचा नाही विसरायचा, PI अपॉन PI मायनस PT. चला न्यूमरेटर मधलं PI काढताना काय बघायचं, समेशन ऑफ रिॲक्टंट. रिॲक्टंट किती आहे, एकच आहे. सो वरती काय येणार इथं, 1. समेशन डिनॉमिनेटर मधलं PI, डिनॉमिनेटर मधलं PI काढताना समेशन ऑफ प्रोडक्ट, प्रोडक्ट बघा किती आहे, 1 2 3. सो इथं काय येणार, 3PI. आणि टोटल प्रेशर करताना काय करतो आपण, समेशन ऑफ प्रोडक्ट मायनस समेशन ऑफ रिॲक्टंट. प्रोडक्ट किती आहे, 3, रिॲक्टंट किती आहे, 1. 3 मधून 1 गेला 2. सो इथं काय येईल, 2PT. PI अपॉन 3PI मायनस 2PT. हे झालं तुमचं फायनल रेट लॉ, इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर गॅस फेज रिॲक्शन, की जी फर्स्ट ऑर्डर होती. ही फर्स्ट ऑर्डरच आहे ना, एकाच मॉलिक्युलवर डिपेंड आहे. बघा याचा रेट लॉ काय आला, PI अपॉन 3PI मायनस 2PT. आणि जी आपण घेतलेली ही पण फर्स्ट ऑर्डर आहे, पण याचा रेट लॉ काय आलेला, PI अपॉन 2PI मायनस PT. डिफरंट आहे का, डिफरंट आहे कारण घेतलेले रिॲक्टंट प्रोडक्टचे मोल वेगळे आहेत, घेतलेले रिॲक्टंट प्रोडक्टचे मोल वेगळे आहेत. पण कन्फ्यूज करायची गरज नाही, मी डायरेक्ट तुम्हाला काय सांगितले, हिंट सांगितले. न्यूमरिकल आलं, रिॲक्शन बघायची, गॅस फेज मध्ये एक बघायचं. चला गॅस फेज मध्ये एकदा कळालं की लगेच लिहून टाकायचं, K इज इक्वल टू 2.303 log टू द बेस 10 PI अपॉन PI मायनस PT. PI अपॉन PI मायनस PT. समेशन करायचे सगळ्याचे, इथे समेशन ऑफ रिॲक्टंट, इथे समेशन ऑफ प्रोडक्ट आणि इथे काय लिहायचं, समेशन ऑफ रिॲक्टंट मायनस प्रोडक्ट. आणि तुम्हाला तुमचा रेट लॉ भेटून जाईल. मग त्याच्यामध्ये गिवन व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या आणि काय काढायला सांगितलं ते फाइंड आउट करायचं. इझी होतं गॅस फेज मध्ये काढायला.
येस. चला पुढे जाऊ. झिरो ऑर्डर रिॲक्शन्स. आपल्या लास्ट लेक्चरमध्ये आपण काय पॉइंट कंप्लीट झाले सगळे आपले? इंटिग्रेटेड फर्स्ट लॉ. लास्ट लेक्चरमध्ये इन टर्म्स ऑफ कॉन्सन्ट्रेशन बघितलं, या पार्टमध्ये इन टर्म्स ऑफ प्रेशर कंप्लीट झालं. सिक्वेन्स काय होती? आपण डेरिव्हेशन बघितलं फर्स्ट लॉ साठी, त्याच्यानंतर त्याची हाफ लाईफ टाइमचं इक्वेशन बघितलं आणि त्यानंतर काही ग्राफ्स बघितले. असे 3 टप्प्यात शिकलं. सिमिलरली आपण आता काय शिकायचं? झिरो ऑर्डर रिॲक्शन साठी सेम त्या 3 प्रोसेस करायच्या. झिरो ऑर्डर साठी पहिला इंटिग्रेटेड रेट लॉ काढायचा, त्यानंतर त्याची हाफ लाईफ टाइम काढायची आणि त्यानंतर त्याचे ग्राफ काढायचे. चला स्टार्ट करूया. रिॲक्शन कन्सिडर करा A गोज टू P. आता झिरो ऑर्डर आहे, तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. सो तुम्ही रेट लॉ कसा लिहिणार याचा? रेट इज इक्वल टू मायनस D कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट बाय dt. इन्स्टंटेनियस रेट लॉ असाच लिहिणार. आणि K कॉन्सन्ट्रेशन ऑफ A रेज टू काय असेल आता? 0, कारण ही ऑर्डर असते. झिरो ऑर्डर रिॲक्शन आहे. बघा मी परत काय करते, ह्या 2 टर्म्स आहे तशा खाली लिहून घेते. चला, मायनस dA बाय dt इज इक्वल टू K. एनी नंबर रेज टू 0 काय असतं? 1 असतं. सो काही नाही लिहिलं तरी चालेल किंवा काय लिहा? 1 लिहा. एनी नंबर रेज टू 0 काय असतं? 1 असतं. बघा आता मी काय करते, या मायनस साईनला इकडे पाठवते, dt ला सुद्धा इज इक्वल टू साईनच्या तिकडे पाठवूया. चला काय झालं? dA इज इक्वल टू मायनस K इंटू dt. बरोबर आहे. dt तिकडे गेलं, मायनसची साईन सुद्धा इज इक्वल टू साईनच्या त्या बाजूला शिफ्ट केली. आणि आता परत काय करायचं? याला इंटिग्रेट करायचं. कसं करणार? सिमिलरली पहिल्या इंटिग्रेटेड रेट लॉ साठी केलं तसंच. कंडिशन कशी असणार आहे? ऍट टाइम t इज इक्वल टू 0 काय असतं तुमचं? कॉन्सन्ट्रेशन ऑफ A इज इक्वल टू A0 अँड ऍट टाइम t इज इक्वल टू t कॉन्सन्ट्रेशन ऑफ A काय घेतो आपण? AT. बरोबर आहे. त्याच कंडिशन आहेत. टाइम इक्वल्स टू 0 ला A0 म्हणायचं कॉन्सन्ट्रेशन, टाइम इक्वल्स टू t ला AT म्हणायचं कॉन्सन्ट्रेशन. ही इक्वेशन कशी होईल मग? ही इक्वेशन बघा कशी होईल. देअरफॉर D इंटिग्रेट करायचे आपल्याला. सो इंटिग्रेट इक्वेशन 1 बिटवीन लिमिट्स काय टाकतो आपण? A0 टू AT त्याला काय करा? इंटिग्रेट करा. कसं होईल इंटिग्रेशन? इंटिग्रेशन ऑफ DA कुठून कुठे? A0 टू AT. लोअर लिमिट A0 आहे, अप्पर लिमिट AT आहे. इज इक्वल टू काय होईल बघा? मायनस आणि K इंटिग्रेशनच्या बाहेर जातं. मी लास्ट लेक्चरला सांगितलं तुम्हाला. टाइम इक्वल्स टू कोण असतं? 0. A0 आहे तेव्हा टाइम काय असतं? T0 आणि इकडे काय असतं? टाइम इक्वल्स टू T. AT कधी असतं? टाइम इक्वल्स टू T ला. आणि इंटिग्रेशन कोण आहे? विथ रिस्पेक्ट टू dt. बघा फक्त काय करायचं? इंटिग्रेशनच्या साइन्स लावल्या. इथे मायनस आणि K इंटिग्रेशनच्या बाहेर येतं. dt असल्यामुळे लिमिट कोण आहे? t इक्वल्स टू 0 टू t इक्वल्स टू t. आणि इकडे बघा आत कोण आहे? कॉन्सन्ट्रेशन आहे. सो इंटिग्रेशनचं लिमिट कॉन्सन्ट्रेशन 0 टू कॉन्सन्ट्रेशन टाइम t पर्यंत. हे कसं सोडवणार तुम्ही? इथे बघा कोण नाही म्हणजे काय असतं? 1. dA किंवा dt ह्या काय? विथ रिस्पेक्ट टू. इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू d आहे. इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू dt. आणि कोणाचं? कोण नाही म्हणजे काय आहे? ते 1 आहे. आणि मी तुम्हाला सांगितलेलं असं आलं तर डायरेक्ट काय? इंटिग्रेशन अँड डिफरन्सिएशन. इंटिग्रेशनची साइन आणि d कॅन्सल करायचं. राहणार कोण? फक्त तुमचा A. A. बरोबर आहे. इथे लिहून देते बघा परत. इंटिग्रेशन मध्ये कोण आहे तुमचा? dA आहे. लिमिट काय आहे तुमचं? A0 टू AT. एक्झॅक्टली. इंटिग्रेशनची साइन आणि डिफरन्सिएशन काउंटर आहेत एकमेकाला. कट करा. राहिलं कोण? फक्त कॉन्सन्ट्रेशन ऑफ A. आणि लिमिट कोण आहेत आता? A0. ते कुठे लिहितो आपण? ब्रॅकेटच्या या बाजूला. इंटिग्रेशन निघाल्यानंतर लिमिट तुम्ही इकडे लिहिता. सिमिलर वे मध्ये इज इक्वल टू साइनच्या इकडे कोण आहे? मायनस KT आहे. बघा हे रफ करते. पुढे बघा काय केलं मी. इज इक्वल टू कोण आहे? मायनस KT आहे. कोण आहे इकडे? इंटिग्रेशन ऑफ dt आहे. बरोबर आहे. लिमिट कोण आहे? t इक्वल्स टू 0 टू t इक्वल्स टू t. परत इंटिग्रेशनची साइन आणि d साइन कॅन्सल झाली. राहिलो कोण? फक्त t.
मी हे तुम्हाला हिंट फॉर्म मध्ये सांगायले. जर तुम्ही डिफरन्सिएशन शिकला नसाल तर सो राहिलं काय फक्त टी. टीचे पण लिमिट्स कुठून कुठे घ्यायचे तुम्हाला. टी इक्वल्स टू 0 टू टी इक्वल्स टू टी. टी इक्वल्स टू टी. मी फक्त इंटिग्रेशन केलं, अजून लिमिट्स पुट केलेले नाहीत. लगेच लिमिट पुट करू नेक्स्ट स्टेप मध्ये. देअरफॉर मी तुम्हाला सांगितलं लिमिट कसे करायचे. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. अप्पर लिमिट काय आहे ह्याचा ए टी. एच्या ठिकाणी काय पुट करायचं ए टी मायनस लोअर लिमिट पुट करा. आता काय आहे लोअर लिमिट ए 0 इज इक्वल टू मायनस ऑफ के टी. टीच्या ठिकाणी अप्पर लिमिट पुट करा. काय आहे टीच आहे मायनस लोअर लिमिट पुट करा. कोण आहे 0. सो इक्वेशन काय झालं ए टी मायनस ए 0 इज इक्वल टू मायनस ऑफ के टी. मायनस हा टी नाही इथं, हा चुकून लिहिला बघा. मायनस के आहे आणि लगेच इंटिग्रेशन आहे मायनस के टी. मग याला मला ही मायनस साइन नको असेल तर काय करतो आपण इज इक्वल टू साइनच्या इकडचं उलट लिहायचं फक्त. ए 0 मायनस ए टी इज इक्वल टू काय येणार तुमचा फायनल आन्सर के टी. अँड दिस इज द इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर झिरो ऑर्डर रिॲक्शन. सिंपल आहे. A0 आपण सगळ्या याच्यामध्ये काय लक्षात ठेवलंय हिंट म्हणून. पहिला नेहमी A0 घ्यायचा. A0 मायनस AT इज इक्वल टू KT. दिस इज द इक्वेशन फॉर इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर झिरो ऑर्डर रिॲक्शन. लक्षात आलं. स्टेप सेमच आहे. रिॲक्शन द्यायची. रेट इज इक्वल टू इन्स्टंटेनियस रेट आणि रेट लॉ लिहायचा. त्या दोन स्टेप मी आहे तशा खाली लिहिल्या. फक्त एनी नंबर रेज टू 0 काय असतो 1. मायनस साइन इज इक्वल टू च्या साइनच्या इकडे आणली. dt पण या साइडला आणलं. ही इक्वेशन नंबर 1 मानली आहे. त्याच कंडिशन घेतला. टाइम इक्वल्स टू 0 ला a चं कॉन्सन्ट्रेशन A0 माना. टाइम इक्वल्स टू t ला a चं कॉन्सन्ट्रेशन AT माना. आणि आता इंटिग्रेट करा इक्वेशन 1 ला कुठल्या लिमिट्स पासून A0 टू AT आणि टाइम इक्वल्स टू 0 टू टाइम इक्वल्स टू t. इंटिग्रेशन कसं लावलं हे तुम्हाला माहिती आहे. परत मी हिंट सांगितलेले इंटिग्रेशन डिफरन्सिएशनची साइन फक्त कधी इंटिग्रेशन ऑफ 1 असतानाच. हे कधी करायचं इंटिग्रेशन ऑफ 1 विथ रिस्पेक्ट टू डी. इंटिग्रेशन ऑफ 1 विथ रिस्पेक्ट टू टी काय असतं कॉन्स्टंटचं इंटिग्रेशन 1च असतं. सो काय आलं तुमचं A0 टू AT T T0 टू T. बघा परत काय केलं आपण अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट AT मायनस A0. तसंच इकडे काय केलं T मायनस 0. काय आलं AT मायनस A0 इज इक्वल टू मायनस KT. मला मायनस साइन नको आहे म्हणून मी हे उलट केलं. A0 मायनस AT इज इक्वल टू KT. So this is your final equation for integrated rate law for zero order reactions. Okay. चला आता आपण ह्याची काय काढायची हाफ लाईफ टाइम काढूया. मी हा पोर्शन रफ करते. फायनल इक्वेशन लक्षात ठेवा फक्त A0 इज इक्वल टू A0 मायनस AT इज इक्वल टू KT. आता हाफ लाईफ टाइम साठी आपण काय करतो तर काहीच नाही. टाइम इक्वल्स टू काय घ्यायचं असतं फक्त तुम्हाला T1/2. बरोबर आहे. आणखीन काय घेतो आपण जे कॉन्सन्ट्रेशन ऑफ A आहे ते किती होतं हाफ लाईफ टाइम म्हणजे अर्धी रिॲक्शन कंप्लीट झाली. सो काय घेतो आपण A0/2. चला या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करा. याला मी इक्वेशन नंबर काय म्हणते 2 म्हणते कारण 1 आपली ऑलरेडी झाली आहे. इक्वेशन नंबर 2. सो पुट दीज व्हॅल्यूज इन इक्वेशन नंबर 2. इक्वेशन 2 बिकम्स कशी झाली A0 इनिशियल कॉन्सन्ट्रेशन तर हेच राहणार. बरोबर आहे. A0 इनिशियल कॉन्सन्ट्रेशन कधी बदलणार नाही. जे तुम्ही घेतलंय तेच राहील. फक्त टाइम t नंतर आता तुमचा टाइम हाफ लाईफ झाल्यामुळे तुम्ही जेव्हा टाइम t नंतर रिॲक्शन बघाल तेव्हा काय होईल अर्धी रिॲक्शन झालेली असणार आणि अर्धी उरलेली असणार. सो तुम्ही काय लिहू शकता इथे AT इज इक्वल टू A0/2. फर्स्ट ऑर्डर मध्ये पण आपण A0 आहे तसा ठेवलेला आणि AT ला कशाने सबस्टिट्यूट करतो आपण A0/2 ने. पुढे काय याचं K आणि टाइम कुठला आता तुमचा हाफ लाईफ. सो काय झालं T हाफ. आपल्याला कोण काढायचे व्हॅल्यू T हाफची. आता बघा 1 मायनस हाफ A0 आहे. हा एका A0 मधून अर्धा A0/2 तुम्ही काय केला मायनस केला म्हणजे काय उरलं असणार A0/2. लक्षात आलं A0/2 उरलं. इकडे कोण आलं K इंटू T हाफ लाईफ. आपल्याला हाफ लाईफचं इक्वेशन काढायचं आहे. सो हाफ लाईफ इज इक्वल टू K काय येणार फक्त डिनॉमिनेटरला येणार इकडे A0/2K. A0/2K.
दिस इज द इक्वेशन फॉर हाफ लाईफ टाइम. ही कशाची इक्वेशन आहे? हाफ लाईफ टाइम फॉर झिरो ऑर्डर रिॲक्शन. n इज इक्वल टू 0. काय आहे? A0/2k. फर्स्ट ऑर्डरची आठवते का तुम्हाला? फर्स्ट ऑर्डरसाठी टी हाफ काय होती? 0.693/k. आता हे दोन बघा, ही फर्स्ट ऑर्डरसाठी होती, ही झिरो ऑर्डरसाठी आहे. झिरो ऑर्डरच्या हाफ लाईफ टाइम मध्ये कॉन्सन्ट्रेशनची टर्म आहे आणि इथे आहे का कॉन्सन्ट्रेशनची टर्म? नाही. सो फर्स्ट आणि झिरो ऑर्डर मध्ये डिफरन्स काय आहे हाफ लाईफ टाइमचा? तर झिरो ऑर्डरचा हाफ लाईफ टाइम कॉन्सन्ट्रेशन वरती डिपेंड आहे, पण फर्स्ट ऑर्डरचा जो हाफ लाईफ टाइम आहे तो कॉन्सन्ट्रेशन वरती डिपेंड नाही. ओके, आता आपण काय बघतोय? ग्राफ बघायचा. इंटिग्रेशनचा डिफरन्स आपल्याला डेरिव्हेशन झालं, हाफ लाईफ टाइमचं डेरिव्हेशन झालं. आता आपण बघायचं ग्राफ. बघा, आपल्याला कोणाचा ग्राफ काढायचा आहे? आपली इक्वेशन काय आहे? A0 मायनस AT इज इक्वल टू KT. आणि तुम्ही ग्राफ काढताय कॉन्सन्ट्रेशन म्हणजे कोण? AT वर्सेस टाइम. कॉन्सन्ट्रेशन वर्सेस टाइम. आता AT मला कुठल्या ऍक्सिस वर पाहिजे? y ऍक्सिस वर. बरोबर आहे, असंच करतो आपण. आणि टाइम कुठल्या ऍक्सिस वर घेतो आपण? x ऍक्सिस वर. सो मला ही इक्वेशन जी आहे आपली ती AT च्या टर्म्स मध्ये लिहायला पाहिजे. कशी लिहिणार मी? बघा, A0 इथं होता, आहे तसा. KT इकडून इज इक्वल टू साइन इकडे आला, इकडे प्लस होता, इथे काय होणार? मायनस. इकडे AT मायनस आहे, तिकडे जाऊन काय होईल? प्लस. सो इक्वेशन काय झालं बघा? AT इज इक्वल टू A0 मायनस KT. कसं लिहिणार मी याला? AT इज इक्वल टू वरचा आहे तसं कॉपी डाऊन केलं मी. बरोबर आहे. चला, y ऍक्सिस वर बघा, आहे तसा AT आला. x ऍक्सिस वर कोण पाहिजे तुम्हाला? टाइम पाहिजे. x ला लागून नेहमी कोण येत असतं? m. सो इक्वेशन कुठली झाली? आणखीन काहीतरी टर्म आहे म्हणून c. सो इक्वेशन आहे ही ऑफ द टाइप y इज इक्वल टू mx प्लस c. कोणाची इक्वेशन असते ही? स्ट्रेट लाईन. स्ट्रेट लाईनची इक्वेशन विथ इंटरसेप्ट. विथ इंटरसेप्ट. बरोबर आहे. सी असल्यामुळे काय असतो? सी आपला इंटरसेप्ट असतो. चला ग्राफ बघूया. हे रफ करते. वाय ऍक्सिस वर कोण आहे? कॉन्सन्ट्रेशन म्हणजे कोण? तुमचा AT. एक्स ऍक्सिस वर कोण आहे? टाइम आहे. बरोबर आहे. y इज इक्वल टू mx प्लस c आहे म्हणून तुमची स्ट्रेट लाईन कुठून आहे? विथ इंटरसेप्ट. काहीतरी इंटरसेप्ट असणार आहे याच्यामध्ये, पण तुम्ही स्लोप बघा. y ला AT सोबत तुम्ही इक्वेट केलं, x ला t सोबत केलं, तर m ची व्हॅल्यू काय येईल तुमच्या? मायनस k. स्लोप कसा यायला तुमचा? m म्हणजे स्लोप कसा यायला? मायनस यायला. आणि निगेटिव्ह स्लोप कसा असतो मग? स्ट्रेट लाईनच आहे, बट निगेटिव्ह स्लोप असल्यामुळे कसा ड्रॉ करायचा तो? खाली. आता हिथून ही जी इथून इथपर्यंत जे डिस्टन्स आहे हे काय असतं तुमचं? इंटरसेप्ट. हे काय असतं? इंटरसेप्ट C. कोण आहे बघा इंटरसेप्ट C आपला? A0. सो हे इथून इथपर्यंत डिस्टन्स म्हणजे काय आहे तुमचा? A0 आहे. याचा जेव्हा तुम्ही स्लोप काढाल y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1, तर तो स्लोप काय येईल तुमचा? m स्लोप इज इक्वल टू मायनस k. म्हणजे तुमच्या रेट कॉन्स्टंटची व्हॅल्यू असेल, पण ती कशी असेल? ही निगेटिव्ह असेल. तुम्हाला माहिती आहे स्लोप कसा काढतो आपण? y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. ओके, हा झाला तुमचा ग्राफ फॉर झिरो ऑर्डर रिॲक्शन. ग्राफ फॉर झिरो ऑर्डर रिॲक्शन. लक्षात आलं तुम्हाला? इक्वेशन फक्त फाइंड करायची की ज्याच्यामध्ये दोन्ही टर्म्स आहेत, मग त्याला y इज इक्वल टू mx किंवा y इज इक्वल टू mx प्लस c च्या फॉर्म मध्ये आणायचं. आणि द व्हेरी इम्पॉर्टंट थिंग काय? m ची व्हॅल्यू प्लस आहे की मायनस आहे बघायचं. मायनस असेल तर ग्राफ असा, आणि जर प्लस असते m ची व्हॅल्यू हेच असेल y इज इक्वल टू mx प्लस c चाच फॉर्म आहे, आणि m काय आहे तुमचा? पॉझिटिव्ह आहे, तर तुमचा ग्राफ कसा येईल? असा. इंटरसेप्ट तर असणारच आहे, पण स्लोप पॉझिटिव्ह येणार तेव्हा लाईन तुमची काय असेल? वरच्या डायरेक्शन मध्ये, आणि निगेटिव्ह आहे इथे म्हणून कशी आली? खालच्या डायरेक्शन मध्ये. आता बघा, फ्यू एक्झाम्पल्स लिहिलेत मी इथे झिरो ऑर्डर रिॲक्शनचे. कोण आहे? 2 अमोनिया गॅस आहे, तो डिकम्पोज झालाय N2 आणि 3H2O. हे पण गॅसेसच असतात. N2 पण गॅस आहे आणि हायड्रोजन तर गॅसच आहे. जेव्हा ही रिॲक्शन होते तेव्हा प्लॅटिनम मेटलचा यूज केला जातो. कशाचा?
PT प्लॅटिनम मेटल. आता ऍक्च्युली याची प्रोसेस काय आहे बघा. प्लॅटिनमचं मेटल घेतलेलं असतो, त्याच्यामध्ये पोर्स असणार आहेत, छिद्र असणार आहेत, होल असणार आहेत. अमोनिया गॅस त्याच्यावरून पास केला जातो. अमोनिया गॅस जसा पास होतोय त्या होल्स मध्ये तो जाऊन काय होतो, ऍब्सॉर्ब होतो. तो होल्स मध्ये जाऊन बसतो आणि डिकम्पोजिशनची प्रोसेस चालू होते H2 आणि 3H2. आता मी अमोनिया त्या मेटल प्लेट वरती सोडताना ऍट अ हाय अमाऊंट सोडलेला असतो, मोठ्या प्रमाणात सोडलेला असतो. पण होतं काय, जेवढे ते होल्स आहेत प्लॅटिनम मेटल मध्ये तेवढ्या होल्स मध्ये जाऊन तुमचा जो काही अमोनिया गॅस आहे तो ऍब्सॉर्ब होईल. बाकी सगळा अमोनिया काय राहील, अनरिएक्टेड राहील. म्हणजे लार्ज अमाऊंट ऑफ अमोनिया जरी आपण प्लॅटिनमच्या मेटलवरती सोडला तरी व्हेरी फ्यू, खूप कमी किंवा निग्लिजिबल म्हणा, याच्या कम्पेअर मध्ये जेवढा सोडलाय त्याच्या कम्पेअर मध्ये खूप कमी प्रमाणात अमोनिया गॅसचं डिकम्पोजिशन होऊन N2 आणि 3H2O होत असतो. बाकी सगळे अमोनियाच्या मॉलिक्युल्स काय होत असतात, अनरिएक्टेड राहत असतात. सो तुम्ही आधी किती मॉलिक्युल्स पाठवलेत ह्याच्यावरती तुमच्या रिॲक्शनचा रेट डिपेंड राहिला का, नाही. कशावरती डिपेंड राहिला, तुमची जी प्लेट आहे, कोणाची प्लॅटिनमचं मेटल जे आहे त्याच्यावरती किती होल्स आहेत, कसा तो ऍब्सॉर्ब होईल याच्यावरती तुमचा रेट डिपेंड झाला. किती ऍब्सॉर्ब झाले तेवढेच काय होणार आहे, तुमच्या प्रोडक्टमध्ये कन्वर्ट होणार आहेत. सो ऍब्सॉर्प्शन तिथं मॅटर केलं, ते होल्स किती आहेत याच्यावरती रेट डिपेंड राहिला, ना की तुमच्या अमोनियाच्या कॉन्सन्ट्रेशनवरती. जेव्हा एखादी रिॲक्शन होते आणि रिॲक्टंट वरती तुमचा रेट डिपेंड नाही, म्हणूनच काय म्हटलं आपण, ही झिरो ऑर्डर रिॲक्शन आहे. रेट लॉ लिहिताना कसा लिहिणार, रेट इज इक्वल टू के कॉन्सन्ट्रेशन ऑफ अमोनिया रेज टू 0. म्हणजे अमोनियावरती रेट डिपेंड नाही, म्हणून ही रिॲक्शन कशी आहे तुमची, झिरो ऑर्डर रिॲक्शन आहे. सिमिलर वे मध्ये 2N2O गॅस गिव्स डिकम्पोजेस इनटू 2N2 गॅस प्लस O2. ही पण कशी होते, कॅटलायटिक रिॲक्शन आहे. म्हणजे इथेही मेटल वापरला जातो ॲज अ कॅटलिस्ट तुमची रिॲक्शन होण्यासाठी. तो मेटल तुमच्या रिॲक्शन मध्ये भाग घेत नाही, फक्त काय करतो, ऍक्सेलरेट करतो रिॲक्शनला. एक मीडियम आहे फक्त. सो ह्या दोन्ही रिॲक्शन कशा आहेत, कॅटलायटिक आहेत. कोण वापरला असतो, प्लॅटिनम मेटल. तुमच्या रिॲक्टंटचं किती कॉन्सन्ट्रेशन दिलंय याच्यावरती तुमची रिॲक्शन डिपेंड राहत नाही. कशावरती राहते, तुमचा जो मेटल तुम्ही कॅटलिस्ट घेतलाय प्लॅटिनम त्याच्यावरच्या होल्सवरती. सो ही पण रिॲक्शन कशी आहे, झिरो ऑर्डर आहे. रेट इज इक्वल टू के N2O2 raised to 0. This is also example of zero order reaction. लक्षात आलं. चला नेक्स्ट पार्ट मध्ये आपण बघायचं सुडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. सुडो म्हणजे काय, खोट्या खोट्या. खरं तर अशा काही रिॲक्शन आहेत की बघितल्यानंतर वाटतं की ह्या हायर ऑर्डर पाहिजे होत्या, सेकंड ऑर्डर, थर्ड ऑर्डर, फोर्थ ऑर्डर. पण जेव्हा त्याचा रेट लॉ किंवा त्याच्या एक्सपेरिमेंटल ऑर्डर्सच्या व्हॅल्यू काढल्या तेव्हा लक्षात आले की ही रिॲक्शन तर फर्स्ट ऑर्डर फॉलो करतीये. अशा रिॲक्शन्सला म्हणायचं सुडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. बघता क्षणी वाटतं की हायर ऑर्डर आहेत, पण रिॲक्शन झाल्यानंतर लक्षात येते की फर्स्ट ऑर्डर आहेत. अशा रिॲक्शन्सला काय म्हणायचं, सुडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन्स. जे आपल्याला नेक्स्ट पार्ट मध्ये बघायचं आहे. आणखी नेक्स्ट पार्ट मध्ये काय शिकायचं आपल्याला, न्यूमरिकल्स बघायचे, झिरो ऑर्डरचे, फर्स्ट ऑर्डरचे आणि लॉग कसे काढायचे.